प्रश्न क्रमांक 1. भारत आणि यूकेच्या नौदलाने कोणत्या कार्यक्रमासाठी संयुक्त ऑपरेशन सुरू केले? ए. संयुक्त हवाई हल्ला व्यायाम. बी. उपग्रह संरक्षण व्यायाम. सी. संयुक्त विमानवाहक पोत ऑपरेशन. डी. भूमी आधारित तोफ मालिका. आन्सर सी. संयुक्त विमानवाहक पोत ऑपरेशन. प्रश्न क्रमांक 2. वर्ल्ड स्टँडर्ड डे कधी साजरा केला जातो? ए. 5 जून. बी. 14 ऑक्टोबर. सी. 7 एप्रिल. डी. 11 जुलै. आन्सर बी. 14 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 3. मायक्रोसॉफ्ट कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमला सुरक्षा अपडेट देणं थांबवत आहे? ऑप्शन ए. विंडोज 7. ऑप्शन बी. विंडोज 8. ऑप्शन सी. विंडोज 10. ऑप्शन डी. विंडोज 11. आन्सर सी. विंडोज 10. प्रश्न क्रमांक 4. भारताने अफगाणिस्तानमधील कोणत्या मिशनला पूर्ण दूतावासात बदलण्याचा निर्णय घेतला? ए. टेक्निकल मिशन. बी. इकॉनॉमिक मिशन. सी. ट्रेड मिशन. डी. कल्चरल मिशन. आन्सर ए. टेक्निकल मिशन. प्रश्न क्रमांक 5. UN ट्रूप कॉन्ट्रीब्युटिंग कंट्रीज चीफ्स कॉन्क्लेव्ह भारतात कधी होणार आहे? ए. 14 ते 16 ऑक्टोबर. बी. 20 ते 22 ऑक्टोबर. सी. 1 ते 3 ऑक्टोबर. डी. 10 ते 12 ऑक्टोबर. आन्सर ए. 14 ते 16 ऑक्टोबर. नाही, कॉन्क्लेव्ह या वर्डचा अर्थ आहे सिक्रेट मीटिंग. प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड स्टँडर्ड डेचा मुख्य उद्देश काय आहे? ए. नवीन तंत्रज्ञान सुरू करणे. बी. सुरक्षा, गुणवत्ता आणि विश्वास वाढवणे. सी. जागतिक व्यापार बंद करणे. डी. उत्पादन खर्च कमी करणे. आन्सर बी. सुरक्षा, गुणवत्ता आणि विश्वास वाढवणे. प्रश्न क्रमांक 7. भारताने 14 ऑक्टोबरला कोणत्या देशासोबत व्यापार चर्चा पुन्हा सुरू केल्या? ए. US. बी. चीन. सी. ऑस्ट्रेलिया. डी. जपान. आन्सर ए. US. प्रश्न क्रमांक 8. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा ग्रीनफील्ड प्रकल्प कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे? ए. जलविद्युत प्रणाली. बी. सौर ऊर्जा उत्पादन आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी. सी. रेल्वे कनेक्शन. डी. विमानचालन बंद. आन्सर बी. सौर ऊर्जा उत्पादन आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी. प्रश्न क्रमांक 9. वक्फ ॲक्ट 2025चा मुख्य उद्देश काय आहे? ए. वक्फ मालमत्तांची खाजगी विक्री. बी. पारदर्शकता आणि सरकारी देखरेख वाढवणे. सी. वक्फ संस्थांवर कोणतेही बदल नाही. डी. धर्मनिरपेक्षता समाप्त करणे. आन्सर इज बी. पारदर्शकता आणि सरकारी देखरेख वाढवणे. प्रश्न क्रमांक 10. जागतिक बँकेनुसार US टेरिफमुळे भारताच्या कोणत्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो? ए. एज्युकेशन. बी. टेक्स्टाईल, गेम्स अँड ज्वेलरी. सी. ॲग्रिकल्चरल ओन्ली. डी. IT सर्व्हिस. आन्सर बी. टेक्स्टाईल, गेम्स अँड ज्वेलरी. प्रश्न क्रमांक 11. भारतातील GEI टार्गेट रूल्स 2025 मुख्यत्वे कोणत्या क्षेत्रावर लागू आहेत? ए. टेक्स्टाईल अँड गेम्स. बी. ॲल्युमिनियम, सिमेंट, पल्प अँड पेपर, आयर्न अँड स्टील. सी. IT अँड सॉफ्टवेअर. डी. ॲग्रिकल्चर ओन्ली. आन्सर बी. ॲल्युमिनियम, सिमेंट, पल्प, पेपर, आयर्न अँड स्टील.